ही भन्नाट चवीची बाजार आमटी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तर मग ही बाजार आमटी कशी बनवायची ते सांगते. त्यासाठीची बेसिक तयारी मी तुम्हाला सांगते. एक मोठ्या साईजचा कांदा, आलं, लसूण आणि खोबरं आपल्याला छान तव्यावरती खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. ते थंड होते त्यावर 2 चमचे तूर डाळ, 2 चमचे मूग डाळ आणि 2 चमचे मसूर डाळ 2-3 पाण्याने वॉश करून आपल्याला कुकरमध्ये लावून 2 ते 3 शिट्टे आपल्याला त्याच्या काढून घ्यायचे. 3 शिट्टीमध्ये ह्या सर्व डाळी शिजतात. तर ओके, डाळ शिजली, हा मसाला पण थंड झालेला आहे. हा मसाला आपण छान मिक्सरला बारीक करून घेऊया आणि छान मिक्सरला तो बारीक करून घेतला की एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला एक मोठ्या साईजचा टोमॅटो घ्यायचा आहे, तो छान कट करून घ्यायचा आहे आणि त्याची ही प्युरी करून घ्यायची आहे. टोमॅटो आपल्याला भाजायचा नाही, कच्च्या टोमॅटोचीच आपल्याला प्युरी करायची आहे. तर छान मी टोमॅटोची प्युरी करून घेते. आता आपल्याला छान टोमॅटोची प्युरी एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायची. ओके, तर ह्या वाटीमध्ये मी टोमॅटोची प्युरी काढून घेतली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ना, तोही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे. म्हणजे त्याची एक संग पेस्ट करून घ्यायचे, घोटून घ्यायचे. जर छान शिजली असेल तर तुम्ही तिथेच घोटू शकता, नसेल तर मिक्सरला छान वाटून घ्या तुम्ही. तर ती डाळ पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. आता आपण देऊया बाजार आमटीला फोडणी. तर एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेलामध्ये छान जिऱ्याची फोडणी टाकायची आणि आलं, लसूण, खोबरं आणि कांद्याची जी पेस्ट करून घेतली होती, मसाला बनवून घेतला होता, तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आणि छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. ओके, तो छान तेल सुटेपर्यंत परतला की त्याच्यामध्ये जे आपण टोमॅटोची प्युरी करून घेतलेली ती ॲड करायची. टोमॅटोची प्युरी आणि तो मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटोचा कच्चा स्मेल जात नाही तोपर्यंत. नंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आपल्याला ॲड करायचं आहे आणि पुन्हा हे सर्व जिन्नस छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला. हे सर्व जिन्नस छान परतले की आपल्याला जो शिपी मसाला किंवा बाजार आमटीचा जो मसाला मिळतो, एक पॅकिंग मिळतं, ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं. आपल्या पुण्यामध्ये ते भेटत नाही, पण सोलापूर साईडचे जे कोणी लोक असतील तर त्यांना माहिती आहे की ते छान ते पॅकिंग असतं ना, जे शिपी मसाल्याचं किंवा बाजार आमटी मसाल्याचं, ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि नंतर आपण जी डाळ शिजवून घेतली होती, मी मिक्सरच्या भांड्याला वाटून घेतली होती, ती डाळ मी ह्याच्यात ॲड केलेली आहे. हे सर्व मसाला आणि डाळ छान मिक्स करून घ्यायचे. आणि नंतर ह्याच्यामध्ये ना चवीपुरता आपला 1 चमचाच कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला ॲड करायचा. तर तुम्ही जो यूज करताय तो ॲड करा, जर तुम्हाला तिखट हवं असेल तर. जर तिखट हवं नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला नाही वापरला तरी चालतो. पण मला थोडीशी तिखट हवी होती म्हणून मी 1 चमचा कांदा लसूण मसाला ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. हे सर्व मसाले आपल्याला छान एकसंध मिक्स करून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. आणि पुन्हा हे सर्व मसाले पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आणि हे सर्व मसाले छान मिक्स झाले की त्याच्यामध्ये आपल्याला एका पुडीला ना 1 लिटर पाणी लागतं. तर तुम्ही अर्धी पुडी घालत असाल तर अर्धा लिटर पाणी घाला आणि 1 पुडी घालणार असाल तर 1 लिटर पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा. तर मी 1 पुडी घातलेली आहे पूर्ण, तर मी ह्याच्यामध्ये 1 लिटर पाणी ॲड केलेलं आहे. आणि पाणी गरम करून एकदम उकळतं पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. तर मी छान पाणी ॲड केलेलं आहे आणि हे सर्व आता मी छान मिक्स करून देणार आहे. आणि ह्याला 15 ते 20 मिनटं आपल्याला छान बारीक गॅसवर उकळू द्यायचं आहे, छान शिजू द्यायचं आहे. हे छान शिजलं की हे सगळं एकसंघाने एकदम छान ही आमटी तयार होते. आणि चवीला तर एवढी छान लागते आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी तर खूप छान लागते ही आमटी. बाजरीची भाकरी किंवा तुम्ही ह्याच्यासोबतही खाऊ शकता, भातासोबत. गरम गरम भात आणि ही आमटी खूप छान लागते. नंतर ह्याच्यामध्ये आपण टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि छान पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं ह्याला उकळी येऊ द्यायची. आपली तयार आहे ही बाजार आमटी. बाजरीच्या भाकरीबरोबर ही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. बाजरीची भाकरी किंवा गरम गरम असा वाफाता भात असतो त्याच्याबरोबर ही आमटी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी बनली होती. बाय.